हा थांबा थांबा थोडं थांबा थोडं थांबा. आणि मग मी कशाला आलोय? दोनही मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून इथं एक वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्यात. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागे हटायचं नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल. त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला, शांततेत काय होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. माझ्या मराठ्यांना तळपू नका. नवीन नवीन पद्धत राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्गतातल्या प्रयोगाचं भोगावं लागलंय. आता सावध व्हा. काय कोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही. तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार. कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे, आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घराबाहेर पडणार आहेत. मी सगळ्याला पाणी पाहिजे तर मला पाण्याची काय गरज आहे? मिले निवारण म्हणून आहे. पाणी भाषण उचल पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही, पण त्याला पाणीच पाहिजे. त्याचा खोटाच उपटेला दुसरा ठोकला. कारण तुमचाच मुलगा आहे, मी काय लोकच थोडाच आहे. मला परिवारच मानत नाही. लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग बाकीचं. आपलं तसं नाही. आपला उलटा खेळ आहे. आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे. या समाजालाच मी मायबाप मानलंय आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि माय माऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकरं झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे,